प्रसादची कंपनी त्याला 5 वर्षांसाठी अमेरिकेला पाठवत होती. नोकरीचा प्रश्न होता, त्यामुळे प्रसादला कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेला जावेच लागणार होते. पण जर प्रसाद अमेरिकेला गेला तर इकडे भारतात त्याच्या कुटुंबात मोठे वादळ येणार होते. प्रसादची बायको सीमा, जी जिल्हा न्यायालयात न्यायाधीश होती, ती प्रसादला स्पष्टपणे म्हणाली की तुला अमेरिकेला जायचे असेल तर खुशाल जा. पण तू गेल्यानंतर माझा तुझ्या आई-वडिलांशी काहीही संबंध राहणार नाही. मी माझ्या मुलांसह माझ्या सरकारी निवासस्थानी जाईन. प्रसाद म्हणाला, सीमा, कृपा करून असे करू नकोस. मी मान्य करतो की माझे आई-बाबा तुझ्यासोबत खूप चुकीचे वागले आहेत. पण आता त्यांचे वय झाले आहे. मग ते एकटे कसे राहतील? सीमा म्हणाली, माझा त्यांच्याशी काही संबंध नाही. माझ्या मनात तुझ्या आईबाबांविषयी काडी मात्र प्रेम नाही. कारण त्यांनी आजपर्यंत मला दुःख आणि यातनांशिवाय काहीही दिले नाही. प्रसाद, तू प्रत्येक गोष्टींचा साक्षीदार आहेस. तू त्यांचा मुलगा आहेस, त्यामुळे तू तुझे कर्तव्य पार पाड. आणि तू इथे होतास म्हणून मी तुझ्यासोबत तुझ्या आईवडिलांच्या घरात राहत होते. पण आता तू परदेशी चालला आहेस, तर मी तुझ्या आईबाबांच्या घरात राहू शकणार नाही. मी आजपर्यंत तुझ्या आईवडिलांकडून काहीही घेतले नाही आणि ना कधी त्यांनी माझ्यासाठी किंवा माझ्या मुलांसाठी काही केले आहे. मला महान बनण्याची इच्छा नाही. ज्या लोकांनी मला रडवले आहे, त्यांचा मुलगा परदेशात चालला म्हणून मी काय त्यांची सेवा करत बसू? तुझे आईबाबा आहेत, त्यांचे काय करायचे ते तुझे तू पाहून घे. मी माझ्या मुलांना घेऊन माझ्या सरकारी निवासस्थानी चालले आहे. प्रसादला ठाऊक होते की सीमा कोणत्याही परिस्थितीत तो परदेशात गेल्यानंतर त्याच्या घरात राहणार नाही. त्याला हेही ठाऊक होते की सीमा तिच्या ठिकाणी योग्य आहे, कारण त्याच्या आईवडिलांचे कर्मच तसे होते. प्रसाद धर्मसंकटात सापडला होता. याबद्दल त्याचे आपल्या आईवडिलांशी बोलणे झाले. तो म्हणाला, आई बाबा, जर मी परदेशात गेलो नाही तर माझी नोकरी जाऊ शकते, आणि जर नोकरी गेली तर तो खूप अडचणीत येईल. सीमा काही ह्या घरामध्ये थांबायला तयार नाही आणि ती इथे राहायला का नको म्हणते हे कामिनीताई आणि मोहनरावांना व्यवस्थित ठाऊक होते. तसेही स्वकर्म कोण कसे विसरू शकतो? असो, प्रसादचे जाणे तितकेच महत्त्वाचे होते. कामिनीताई आणि मोहनराव प्रसादला म्हणाले, तुझी नोकरी महत्त्वाची आहे, त्यामुळे तू परदेशात जा. आम्ही आमचे पाहून घेऊ. प्रसाद 5 वर्षांसाठी अमेरिकेला निघून गेला आणि त्याच दिवशी सीमा आपल्या मुलांना घेऊन आपल्या सरकारी निवासस्थानी शिफ्ट झाली. आता त्या घरात कामिनीताई आणि मोहनराव एकटेच राहिले. 1-2 दिवस कसे तरी त्यांनी घालवले, पण एवढ्या मोठ्या घरात ह्या वयात एकटे राहणे त्यांना चांगले वाटत नव्हते. तसे घरामध्ये प्रत्येक कामासाठी नोकर होते, पण ते आपापल्या वेळेत येऊन काम करून निघून जायचे. दिवसभर एवढे मोठे घर त्यांना खायला उठायचे. वरून त्या दोघांचे वय 65 ते 70 वर्षांपेक्षा जास्त झाले होते. त्यांना टीव्ही पाहायला देखील आवडत नव्हते. ते जास्त बाहेर फिरायला सुद्धा जात नव्हते, कारण कामिनीताईंना कंबरदुखी आणि मोहनरावांना गुडघेदुखीचा त्रास होता. पण ते काय करू शकणार होते? प्रसाद 5 वर्षानंतर येणार होता आणि हे 5 वर्ष अशा प्रकारे एकट्याने घालवायचे हा विचार करून ते दोघेही घाबरले. मोहनरावांना चांगली पेन्शन मिळत होती. त्यांच्याकडे पैशांची कमतरता नव्हती, त्यामुळे त्यांनी नाईलाजाने एक निर्णय घेतला. कामिनीताई आणि मोहनराव यांनी आपल्या घराला कुलूप लावले आणि एका वृद्धाश्रमात शिफ्ट झाले, कारण तिथे त्यांच्या वयाचे बरेच लोक सोबतीला होते आणि त्यामुळे त्यांचा वेळ देखील व्यवस्थित जात होता. वृद्धाश्रमात सुरुवातीचे 1-2 दिवस तर कामिनीताई आणि मोहनराव खूप उदास होते. त्यांना तिथेही अजिबात चांगले वाटत नव्हते. तसे 1-2 वृद्ध त्यांना म्हणाले की घरदार सगळं विसरून जा. आजकाल मुलं आणि सुना असेच असतात. म्हातारपणात आईवडिलांना वृद्धाश्रमातच टाकतात. असे बोलून ते त्यांच्या मुलगा आणि सुनेला शिव्या देऊ लागले. पण कामिनीताई आणि मोहनराव म्हणाले, नाही नाही, असे काही नाही. आमचा मुलगा खूप चांगला आहे, पण त्याला ऑफिसच्या कामासाठी 5 वर्षांसाठी परदेशात जावे लागले. तेव्हा सगळ्यांचा प्रश्न असायचा, मग सून तरी इथेच असेल ना? मुलगा परदेशी गेला आणि ती पण तुम्हाला सोडून निघून गेली. असेच करतात आजकालची मुलं सुना. यावर मोहनराव आणि कामिनीताई गप्प बसले.
आणि त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. इतर वडीलधाऱ्यांनी सांगितले की जर तुमच्याकडे काही जंगम किंवा स्थावर मालमत्ता असेल तर ती तुमच्या मुलाला किंवा सुनेला अजिबात देऊ नका. त्याऐवजी ती या वृद्धाश्रमाला दान करा. मोहनराव म्हणाले, मालमत्ता आमच्याकडे भरपूर आहे, पण आमच्या मुलाला त्याचा काहीही लोभ नाही, कारण त्याच्याकडेही स्वतःची खूप संपत्ती आहे. जे काही घडतंय ते सगळं कर्माचं फळ आहे. त्यापेक्षा आम्ही काहीच बोलणार नाही. ते दोघं कधीच इतर वृद्धांप्रमाणे आपला मुलगा आणि सुनेची टीका करत नसत की वृद्धाश्रमाबद्दल तक्रार करत नसत. अशा प्रकारे जवळपास 1 महिना सरला. मोहनराव आणि कामिनीताईंना हळूहळू वृद्धाश्रमात राहण्याची सवय झाली आणि त्यांना ते आवडू लागले. प्रसाद अमेरिकेहून त्यांना दर आठवड्याला फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत असे. त्यांनी त्याला सांगितले की ते वृद्धाश्रमात स्थलांतरित झाले आहेत आणि इथे सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. महिन्याचे काही ठराविक पैसे लागतात जे ते सहजपणे भरू शकतात. त्या मोबदल्यात त्यांना सगळी योग्य ती सोय मिळते. वृद्धाश्रम चालवण्यासाठी सुद्धा पैशांची गरज असते, हेही त्यांनी सहजपणे स्वीकारले होते. प्रसादला खूप इच्छा असूनही काही करता येत नव्हते, कारण तो सुनेला म्हणजे सीमाला आईवडिलांची सेवा करण्यासाठी जबरदस्तीही करू शकत नव्हता. प्रसाद फक्त असा विचार करत होता की ही 5 वर्ष लवकर निघून जावीत आणि त्याने भारतात परतावे, जेणेकरून तो त्याच्या पालकांना त्याच्या घरी परत आणू शकेल. तिकडे वृद्धाश्रमात एके दिवशी सकाळी सगळे लोक एका खोलीबाहेर उभे होते. मोहनराव आणि कामिनीताईंनी विचारले, काय झाले? तेव्हा सर्वांनी सांगितले की त्या खोलीत एक वयोवृद्ध स्त्री राहत होती. ती गेल्या अनेक वर्षांपासून इथेच होती. नक्की कधीपासून इथे राहत होती हे कोणालाच माहिती नव्हते. आज त्यांचा मृत्यू झाला. त्या 95 वर्षांच्या होत्या. कधीकधी त्यांची एक मुलगी त्यांना भेटायला यायची, जी स्वतःही आता खूप म्हातारी झाली आहे. तिला आई गेल्याचे कळवले आहे आणि ती येत आहे. ती दुसऱ्या शहरातून येत असल्यामुळे तिला येण्यास थोडा वेळ लागेल. मोहनराव आत गेले आणि त्या मृत वृद्धेला पाहिले आणि त्यांना धक्का बसला. त्यांनी लगेच आपल्या पत्नीला आत बोलावले. कामिनीताई आणि मोहनरावांच्या समोर मीराताईंचा मृतदेह होता. मीराताई म्हणजे मोहनरावांची आई. त्यांना पाहून मोहनराव आणि कामिनीताई मोठ्याने रडू लागल्या. त्यांना एकच विचार सतत सतावत होता, हेच आमच्या कर्माचे फळ आहे. बघा ना, जिथे आम्ही आईला आणून टाकले होते तिथेच आज आम्ही स्वतः राहत आहोत. त्यांचे बोलणे ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. मोहनरावांनी वृद्धाश्रमाच्या कार्यालयात जाऊन मीराताईंच्या अंतिम संस्काराची परवानगी मागितली. यावर कर्मचाऱ्यांनी सांगितले, सॉरी, आम्ही अशी परवानगी देऊ शकत नाही. खूप वर्षांपूर्वी ह्या आजींना इथे त्यांचा मुलगा घेऊन आला होता. त्यांनी एकदम सगळी रक्कम भरली होती, जेणेकरून त्या इथे आयुष्यभर राहू शकतील अशी व्यवस्था केली होती. पण त्यानंतर कधीही त्याने आईची चौकशी केली नाही किंवा भेटायला आला नाही. तेव्हा इथे काम करणारे कर्मचारीही आता निवृत्त झाले आहेत. त्यांची एक मुलगीच अधूनमधून त्यांना भेटायला यायची. त्यामुळे तिच्या परवानगीशिवाय आम्ही अंतिम संस्काराची परवानगी कोणालाही देऊ शकत नाही. ती येते आहे, काही तासात पोहोचेल. तुम्ही तिला भेटा आणि तिच्याशी बोला. थोड्याच वेळात मीराताईंची मुलगी सुमन तिथे आली. आईच्या मृतदेहाजवळ बसून ती अश्रू ढाळत होती. पण त्याचवेळी तिला दिलासा मिळाला की किमान आईला या आयुष्यातून मुक्तता मिळाली. आईने या जीवनात खूप दुःख पाहिले होते. तेव्हाच मोहनराव आणि कामिनीताई तिच्याजवळ आले. मोहनराव म्हणाले, सुमन, मी आईचे अंत्यसंस्कार करू का? सुमनने आश्चर्याने वर पाहिले तर मोहनराव आणि कामिनीताईंना तिच्यासमोर उभे असलेले पाहून तिला आश्चर्य वाटले. तिला ओळखण्यास उशीर लागला नाही की ते तिचे भाऊ आणि भाऊजाई आहेत. सुमन रागाने म्हणाली, आज आईच्या मृत्यूच्या दिवशी तुम्हाला तिची आठवण आली? गेल्या कित्येक वर्षात तुम्ही एकदाही ना आईची चौकशी केली ना भेट दिलीत. आजपासून 30 वर्षांपूर्वी तुम्ही तिची सगळी संपत्ती हडप केली आणि तिला वृद्धाश्रमात टाकून दिले. आणि आज तुम्ही काय घेण्यासाठी आला आहात? आईकडे अजूनही काही शिल्लक आहे की नाही हे पाहण्यासाठी आला आहात का? असे म्हणत सुमन मोठ्याने रडू लागली. सुमनचे बोलणे ऐकून मोहनराव आणि कामिनीताई म्हणाले, असं काही नाही आहेत ताई. आम्हाला आमच्या कर्माची शिक्षा मिळत आहे.
आम्हाला खरंच माहिती नव्हते की आई इथे आहेत. आम्ही कधी मागे वळून पाहिलेच नाही. विसरून गेलो होतो की आम्ही तिला इथेच सोडले होते. पण आज काळाचा न्याय बघ. आम्ही दोघेही याच वृद्धाश्रमात राहतोय. आज सकाळीच ऐकलं की एक वृद्ध महिला गेल्या. पाहिले तर ती माझी आईच होती. सुमन, आम्ही खूप चुका केल्या आहेत आणि आम्ही आमच्या पापांची शिक्षा भोगत आहोत. पण आता आम्हाला आमची पापे सुधारण्याची संधी मिळाली आहे. ती आमच्याकडून हिरावून घेऊ नकोस. आमच्यावर कृपा कर. तू आम्हाला आईच्या अंतिम संस्काराची परवानगी दे. शेवटी सुमनने त्या दोघांना आईचे अंत्यसंस्कार करण्याची परवानगी दिली. वृद्धाश्रमातील लोकांना काहीही समजत नव्हते की मोहनराव आणि सुमन यांच्यात काय चालू आहे. मोहनरावांनी आपल्या आईचे अंतिम संस्कार केले आणि त्यानंतर काही वेळाने सुमन आपल्या घरी निघून गेली. आता मोहनराव आणि कामिनीताई भूतकाळात हरवून गेले. त्यांना भूतकाळातील एक एक घटना आठवत होती. आजूबाजूचे वृद्ध समवयस्क त्यांच्याजवळ येऊन बोलत होते. तुम्ही एका परक्या वृद्ध स्त्रीचे अंतिम संस्कार करून खूप चांगले काम केले आहे. तुम्ही खरंच खूप चांगली माणसे आहात. पण मोहनरावांना आता काहीच सहन होत नव्हते आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले, मी काही चांगला माणूस नाही. मी फारच नीच आणि हलक्या प्रवृत्तीचा माणूस आहे. तुम्हा लोकांना काहीच माहिती नाही. आवश्यक नाही की वृद्धाश्रमात राहणारे सगळेच लोक त्यांची मुले आणि सुनांकडून त्रासलेले असतात. काही आमच्यासारखे सुद्धा असतात ज्यांनी स्वतःच्या आईवडिलांना त्रास दिला आणि पुढे जाऊन आपल्या मुलांनाही नको तसे वागवले. ईश्वराने आमच्या कर्माची फळे द्यायला आम्हाला इथे पाठवले आहे. खरंच आम्ही चांगली माणसे नाही, पण आमची मुलं खूप चांगली आहेत आणि आमचे आईवडीलही खूप चांगले होते. चूक आमची होती आणि ती चूक मान्य करण्यात मला आज कोणताही संकोच वाटत नाही. त्यांच्या या मनाचा ठाव घेणाऱ्या बोलण्याने वृद्धाश्रमातील सगळे वृद्ध आणि कर्मचारी तिथे येऊन शांतपणे बसले. त्यातील एक जण म्हणाले, मोहनराव, कामिनीताई, तुम्ही तुमचे मन हलके करा. सांगा, नक्की काय झाले होते? काय केले होते तुम्ही? मोहनरावांनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, माझ्या आईवडिलांनी मला मोठे केले, शिकवले आणि मला चांगली नोकरी मिळाली. माझी बहीण सुमन हिचे लग्न त्यांनी एका चांगल्या घरात लावून दिले. मीराताईंची जी मुलगी मगाशी इथे होती ती खरे तर माझी सख्खी बहीण आहे. हे ऐकून आश्रमातले सगळे लोक चकित झाले. मोहनराव पुढे म्हणाले, ह्यात चकित होण्यासारखं काही नाही. मीराताई ज्यांचे अंतिम संस्कार मी केले ती माझी आई होती. तिनेच मला जन्म दिला होता. हे ऐकून तर सगळे अवाकच झाले. मोहनराव पुढे म्हणाले, मला नोकरी लागल्यानंतर आईवडिलांनी माझे लग्न कामिनीशी लावून दिले. कामिनी ही अतिशय हट्टी, भांडखोर आणि दबाव टाकणाऱ्या स्वभावाची बाई होती. घरात पाऊल टाकताच तिने घरावर तिचे एकछत्री राज्य निर्माण केले. माझे आईवडील फारच साधे आणि शांत स्वभावाचे होते, पण कामिनी मात्र अत्यंत हुशार, चतुर आणि धोरणी बाई होती. काही दिवसातच मी आणि माझ्या पत्नीने मिळून आईवडिलांची सगळी मालमत्ता आमच्या नावावर करून घेतली. त्यानंतर आम्ही आमच्या बहिणीचे म्हणजे सुमनचे माहेरी येणे बंद करून टाकले, कारण कामिनीला सुमनचे येणे बिलकुल आवडत नव्हते. दरम्यान माझे वडील वारले. त्यानंतर आई पूर्णपणे एकटी पडली. वडिलांच्या मृत्यूनंतर कामिनीला तर पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. तिने आईचे जगणे अशक्य करून टाकले. मग काही दिवसांनी तिने सांगितले की ती माझ्या आईला घरात ठेवू शकत नाही आणि तसेही तिची ह्या घरात काय गरज आहे. मीही तेव्हा तिच्या बोलण्याशी सहमत झालो आणि माझ्या आईला इथे वृद्धाश्रमात आणून सोडले. सर्व पैसे एकाच वेळी इथे भरले जेणेकरून ती आयुष्यभर इथे राहू शकेल. पण त्यानंतर परत आम्ही आईकडे कधीच फिरून पाहिले नाही. हे सर्व ऐकून वृद्धाश्रमातील लोक अवाक झाले. पण त्यावेळी मोहनराव आणि कामिनीताई दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. दोघेही बोलू लागले, आम्हाला आमच्या कर्माची शिक्षा मिळत आहे. ज्या वृद्धाश्रमात आम्ही आमच्या आईला सोडले, आज त्याच आश्रमात आम्ही राहत आहोत. कामिनीताई पुढे म्हणाल्या, वेळ अशीच पुढे सरकत गेली. आमचा मुलगा प्रसाद मोठा झाला. त्याला चांगली नोकरी लागली. आम्ही त्याचे लग्न सीमा नावाच्या मुलीशी लावून दिले. सीमाच्या घरच्यांकडून भरपूर हुंडा घेतला, पण मी सुरुवातीलाच हट्टी आणि भांडखोर बाई होते. मी सासूला जेवढा त्रास दिला त्याहून जास्त त्रास सुनेलाही दिला. मी सीमाला एक दिवसही घरात नीट नांदू दिले नाही.
तिला कधी नीट जेवू दिले नाही, ना कधी नीट आराम करू दिला. सारखं तिला घरकामात गुंतवून ठेवलं. कसंबसं तिचं आयुष्य चाललं होतं. आमच्या मुलाला मात्र मी आणि मोहनरावांनी खूप प्रेम दिले. त्याला कायम जवळ ठेवले की तो आमच्याशिवाय राहण्याचा स्वप्नसुद्धा पाहू शकत नव्हता. पण त्याच्या बायकोवरही तितकेच प्रेम होते. मुलाला आम्ही भावनिकदृष्ट्या अशा स्थितीत आणले होते की जर तो आम्हाला सोडून वेगळा राहिला तर आम्ही दोघेही जिवंत राहणार नाही, असे सांगून त्याच्यावर मानसिक दबाव टाकला. त्यामुळे तो त्याच्या पत्नी आणि आमच्यामध्ये अडकला होता आणि आम्ही त्याच्या बायकोला अक्षरशः रक्ताचे अश्रू रडवले. या सगळ्यात माझी सून 2दा गरोदर राहिली. संपूर्ण 8 महिने मी तिच्याकडून घरची सगळी कामं करून घ्यायचे आणि 9व्या महिन्यात तिला डिलिव्हरीसाठी माहेरी पाठवायचे, जेणेकरून मला माझ्या सुनेसाठी आणि तिच्या मुलासाठी काहीही करावे लागू नये. मला चांगलेच माहिती होते की 9व्या महिन्यात सून घरातील कोणतेही काम करू शकणार नाही. म्हणूनच ती माहेरी गेल्यावर तिची आईच तिची आणि बाळाची पूर्ण काळजी घ्यायची आणि सून बरी झाली की मी लगेच तिला परत बोलावून घ्यायचे, जेणेकरून ती परत आल्या आल्या घरची सगळी जबाबदारी उचलून मला हुकूमशाही चालवता येईल. मी तिला कधीच शांतपणे श्वासही घेऊ दिला नाही आणि आजवर मी माझ्या सुनेच्या मुलांना म्हणजे माझ्या नातवंडांना कधीच तेल लावून मालिश देखील केली नाही. सुनेला त्रास देण्यात आणि तिला रक्ताचे अश्रू रडवण्यात मला का मजा यायची हे मला आजवरही कळले नाही. अशा प्रकारे सीमा आणि प्रसादच्या लग्नाला 5 वर्ष झाली. त्यांना 2 मुलंही झाली होती. सीमा खूप हुशार आणि बुद्धिमान मुलगी होती. पण याचा मला काहीच अंदाज नव्हता, कारण हे जर मला आधीच समजले असते तर मी तिचे शिक्षण कधीच होऊ दिले नसते. मी काही ना काही अडथळा आणलाच असता. मी तिला दिवसभर खूप त्रास देत असे. तिला कधीही शांततेने जगू दिले नाही. पण मला कल्पना नव्हती की ती रात्री जागून अभ्यास करायची. 3 वर्षांपूर्वी तिच्या मेहनतीच्या जोरावर तिने PCS परीक्षा उत्तीर्ण केली आणि ती न्यायाधीश झाली. हे कळल्यानंतरही आम्ही घरी खूप गोंधळ घातला की सीमा नोकरी करणार नाही. पण आता सीमा बदलली होती. आता ती माझ्या अत्याचारांनी अजस्त्र खडकासारखी मजबूत झाली होती आणि ती खूप हुशारही झाली होती. तिने स्पष्ट सांगितले, नोकरी तर मी नक्की करणार. त्यासाठी मला पतीपासून घटस्फोटसुद्धा घ्यावा लागला तरी चालेल, पण 4 जणांच्या भीतीने मी मागे हटणार नाही. सीमा पहिल्यांदाच आम्हाला निर्भयपणे सामोरी आली होती. प्रसादनेही तिचा पाठिंबा दिला आणि म्हणाला, तिने स्वतःच्या मेहनतीवर एवढे मोठे पद मिळवले आहे. आपल्याला काहीही अधिकार नाही की आपण तिला थांबवावे. हे तिचे स्वतःचे आयुष्य आहे. ती स्वतंत्र आहे. ती जे करायचे ते करू शकते. आई, जसे मी तुम्हा दोघांवर प्रेम करतो तसेच मी सीमावरही प्रेम करतो. मला व्यवस्थित ठाऊक आहे की तुम्ही सीमावर कमी अन्याय केले नाहीत, पण तिने तुमचा प्रत्येक अन्याय मुकाट्याने सहन केला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की पुढे सगळं काही सुरळीत चालावे तर आता तिच्या मागे लागणे बंद करा. तिला जे करायचे ते करू द्या, नाहीतर ती ज्वालामुखी बनली आहे. जर ती फुटली आणि तिच्या रागाचा लाव्हा बाहेर पडला तर सगळे जळून खाक होतील. आता मला आणि मोहनरावांना हे स्पष्ट समजले होते की आमचा जोर आता सीमावर चालणार नाही. सीमाला सरकारी निवासस्थान मिळाले होते आणि ती तिथं राहू इच्छित होती. पण तिचे प्रसादवर खूप प्रेम होते, कारण प्रसाद नेहमी तिच्या पाठीशी उभा राहिला. म्हणूनच केवळ प्रसादसाठी ती त्याच्या घरात म्हणजेच आमच्या घरात राहत होती. पण आता ती आमचे काहीही बोलणे खपवून घेत नव्हती. खरं सांगायचे झाले तर आम्हालाही समजत होते की आता तिच्याशी उगाच वाद घालण्यात काही अर्थ नाही. याच दरम्यान आमच्या मुलाला म्हणजे प्रसादला ऑफिसच्या कामासाठी 5 वर्षांसाठी परदेशात पाठवण्यात आले. नोकरीचा प्रश्न होता, त्यामुळे त्याला जाणे भाग होते. सीमाने स्पष्ट शब्दात प्रसादला सांगितले की मी तुझ्या आईवडिलांची काळजी घेऊ शकणार नाही. मला त्यांच्याशी काही देणेघेणे नाही, असे बोलून ती आपल्या मुलासह सरकारी घरात राहायला गेली. आम्हाला इतक्या मोठ्या घरात एकट्याने राहणे शक्य नव्हते, म्हणून आम्ही घराला कुलूप लावून वृद्धाश्रमात आलो. पण खरे सांगायचे तर आमचे वृद्धाश्रमात येणे हे आमच्या कर्माचे फळ होते, कारण आम्हीही आमच्या आईला इथेच वृद्धाश्रमात पाठवले होते. आणि काळाची मजा बघा, आम्ही स्वतः त्याच वृद्धाश्रमात आलो. कामिनीताई रडत म्हणाल्या, मी एका आईला तिच्या मुलापासून आणि नातवापासून वेगळे केले होते. त्यामुळे आज माझा मुलगा माझ्यापासून खूप दूर गेला आहे आणि आम्ही आमच्या नातवंडांपासूनही खूप दूर आलो आहोत. आम्हाला आमच्या कर्माचे फळ एक एक करून मिळत आहे.
आमचे संपूर्ण कुटुंब आहे, पण आम्ही मात्र एकटे आहोत. देवाच्या कृपेने आमच्याकडे पैशांची कमतरता नाही, पण त्या पैशाच्या आधारावर आम्ही आमचे कुटुंब पुन्हा एकत्र करू शकत नाही. आज आम्हाला आमच्या कर्माचे फळ मिळाले आहे. मला हे सांगण्यास अजिबात संकोच वाटत नाही की वृद्धाश्रमात राहणारा प्रत्येक वृद्ध माणूस गरीब आणि त्याच्या मुलाने आणि सुनेने छळलेला असणे आवश्यक नाही. ज्यांचा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी छळ केला आहे. तर वृद्धाश्रमात राहणारे काही वृद्ध लोक आमच्यासारखेही वाईट असू शकतात. म्हणूनच जोपर्यंत तुम्ही नाण्याच्या दोन्ही बाजू पाहत नाही, तोपर्यंत कधीही असा निष्कर्ष काढू नका, आमचा मुलगा खूप चांगला आहे, चुकी आम्ही केली, असे म्हणत मोहनराव आणि कामिनीताई मोठ्याने रडू लागले. वृद्धाश्रमातील सर्व वृद्ध आश्चर्यचकित झाले. काही वृद्ध लोक त्यांच्या भूतकाळात गेले होते आणि त्यांनाही त्यांची चूक आणि त्यांचे कर्म आठवत होते. विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, हे एक कटू सत्य आहे की आपण या विश्वाला जे काही देतो ते या विश्वाभोवती फिरल्यानंतर परत आपल्याकडे येतेच. बरोबर ना? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.